नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, नीड ॲडव्हान्टेजेस ऑफ ऑडिटिंग. त्याचे मुद्दे आहेत बघा. टोटल ह्या प्रश्नाला 14 मुद्दे आहेत. 8 मार्काचा क्वेश्चन आला किंवा कंपल्सरी 15 मार्काचा क्वेश्चन आला तरी तुम्ही हा क्वेश्चन अटेम्प्ट करायचंच आहे. सोपा आहे प्रश्न हा. बघा, पहिला मुद्दा आहे बघा, ट्रू अँड फेअर बॅलन्स शीट. ट्रू आणि फेअर बॅलन्स शीट असलीच पाहिजे बघा. वन्स द ऑडिटर गिव्स द रिपोर्ट दॅट बॅलन्स शीट इज ट्रू अँड फेअर, द युजर्स ऑफ बॅलन्स शीट आर एन्श्युअर दॅट असेट अँड लायबिलिटीज शोन इन द बॅलन्स शीट आर ट्रू अँड फेअर. जर ऑडिटरने रिपोर्ट दिला की संबंधित कंपनीची बॅलन्स शीट ही ट्रू आणि फेअर व्ह्यू आहे, तर त्याचा एक फायदा काय होतो, इट शो ट्रू फायनान्शियल पोझिशन ऑफ द एंटरप्राइज. देअर इज नो विंडो ड्रेसिंग. विंडो ड्रेसिंग म्हणजे आर्थिक देखावा केला जात नाही, खरी परिस्थिती त्या कंपनीची दाखवली जाते. असेट आणि लायबिलिटीजवरून त्या कंपनीची खरी आर्थिक पोझिशन कायही दिसते. त्यामुळे ट्रू आणि फेअर बॅलन्स शीट गरज आहे. दुसरा मुद्दा आहे बघा, ट्रू अँड फेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. द युजर्स ऑफ इव्हन एन्श्युअर दॅट प्रॉफिट अँड लॉस शोन इन द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज ट्रू अँड फेअर. जसं बॅलन्स शीट ट्रू आणि फेअर व्ह्यू ट्रू आणि फेअर व्ह्यू असली पाहिजे, तशीच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण ट्रू आणि फेअर व्ह्यू असलं पाहिजे. तिसरा मुद्दा आहे बघा, compliance with law. The audited financial statement are considered to have complied with all legal requirements. जी ICAIच्या रूल्सप्रमाणे जी नियमावली ठरवलेली आहेत किंवा त्यांनी जे प्रिन्सिपल्स ठरवलेले आहेत त्यानुसार फायनान्शियल स्टेटमेंट्स हे त्यामध्ये लिगल रिक्वायरमेंट्स असली पाहिजे. तुम्ही सांगाल ती बॅलन्स शीट किंवा असेटचं इव्हॅल्युएशन होणार नाही, तर त्या ICAIने जी नियमावली ठरवलेली आहे त्यानुसार कंपनीची बॅलन्स शीट चेक केली पाहिजे. किंवा जी काही डॉक्युमेंट्स असतील, कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणा, अदर कोणती पासबुक म्हणा, कॅशबुक म्हणा, त्या पद्धतीनेच त्याच्यामध्ये लिगल रिक्वायरमेंट असली पाहिजे, कायदेशीर तरतुदी असल्या पाहिजे. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, चौथा, ॲज पर स्टँडर्ड अकाउंटिंग अँड ऑडिटिंग प्रॅक्टिसेस इट इज परज्युम दॅट ऑडिटेड फायनान्शियल स्टेटमेंट्स आर प्रिपेअर इन द अकॉर्डन्स विथ स्टँडर्ड अकाउंटिंग अँड ऑडिटिंग प्रॅक्टिसेस. आणि स्टँडर्ड अकाउंटिंग शब्द आहे बघा, स्टँडर्ड अकाउंटिंग अँड ऑडिटिंग. स्टँडर्ड अकाउंटिंग अँड ऑडिटिंगची गाईडलाईन्स हे ICAI शब्द आहे बघा, त्यांनी पुढे दिला आहे, नेक्स्ट लाईनमध्ये दिला आहे बघा, द गाईडलाईन्स ऑफ ICAI आर फॉलोड प्रॉपरली व्हाईल प्रिपेअरिंग ॲज वेल ॲज ऑडिटिंग द फायनान्शियल स्टेटमेंट. ICAIच्या मार्गदर्शन तत्वानुसार ऑडिटिंगचे फायनान्शियल स्टेटमेंट झाले पाहिजेच आणि त्या अकॉर्डन्सने सगळ्या गोष्टी ऑडिटिंग अँड अकाउंटिंगच्या केल्या पाहिजे, ही गरज आहे. पाचवा मुद्दा आहे बघा, टॅली विथ बुक्स ऑफ अकाउंट्स. द ऑडिटेड फायनान्शियल स्टेटमेंट्स टॅली विथ बुक्स ऑफ अकाउंट्स. टॅली झालं पाहिजे बुक्स ऑफ अकाउंट्स. म्हणजे समजा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल तर ते टॅली झालं पाहिजे, बॅलन्स शीट टॅली झाली पाहिजे. उगाच ॲप्रिशिएशन करून किंवा उगाच आपल्या काहीतरी गोष्टी ॲड करून, कल्पना ॲड करून ती फायनान्शियल पोझिशन न दाखवता खरोखर ती बॅलन्स शीट खरी जी आहे, समजा असेट खऱ्याच घेतल्या असतील किंवा असेट विकल्या असतील आणि दुसऱ्या घेतल्या असतील किंवा लायबिलिटी एवढी आहे, ट्रू फेअर बॅलन्स शीट असली पाहिजे आणि ती टॅली झाली पाहिजे. त्यानंतर 6वा मुद्दा आहे बघा, डिस्क्लोज ऑल मटेरियल फॅक्ट्स. द ऑडिटेड फायनान्शियल स्टेटमेंट्स डिस्क्लोज ऑल मटेरियल फॅक्ट्स. सगळ्या गोष्टी डिस्क्लोज केल्या पाहिजे. तुमचं पासबुक आहे, कॅशबुक आहे, वाउचर आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, कॅश फ्लो स्टेटमेंट आहे, बॅलन्स शीट आहे, सगळ्या गोष्टी डिस्क्लोज केल्या पाहिजे, काहीही ठेवता कामा नये. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, 7वा, डिटेक्शन ऑफ एरर्स अँड फ्रॉड्स. चुका आणि अफरातफर. डिटेक्शन म्हणजे शोधून काढणे, चुका आणि अफरातफर शोधून काढल्या पाहिजेच. फर्स्ट लाईन आहे बघा, द ऑडिटर फायनान्शियल स्टेटमेंट्स आर ॲज्युम टू बी फ्री फ्रॉम एरर्स अँड फ्रॉड्स. पहिल्याच वाक्यात त्याने एक्सप्लेन केलं पाहिजे, फ्री फ्रॉम जे असताच कमाने एरर्स आणि फ्रॉड्स. 8वा मुद्दा आहे बघा, मोराल चेक ऑन एम्प्लॉईज.
Audit keeps a moral check on the employees. During the total audit procedure, the errors and frauds are detected and removed. जसंच 7व्या मुद्द्यामध्ये एक्सप्लेन केलं तसंच 8व्या मुद्द्यामध्ये आहे बघा. एम्प्लॉईचं काम आहे की एम्प्लॉईने काळजी घेतली पाहिजे की काम करत असताना एम्प्लॉईजने आधी एरर्स निर्माण करता कामा नये, चुका निर्माण करता कामा नये. त्यानंतर 9वा मुद्दा आहे बघा, लोन फ्रॉम बँक. जर तुमचं फायनान्शियल स्टेटमेंट जर चांगलं असेल तरच तुम्हाला बँक लोन देऊ शकते. 10वा मुद्दा आहे बघा, व्हॅल्युएशन ऑफ असेट अँड लायबिलिटीज. मूल्यांकन चांगलं झालं असेल, करेक्ट व्हॅल्यूचं असेल तर तुमचे आणि असेट अँड लायबिलिटीज ही ट्रू दिसू शकते, ट्रू आणि फेअर दिसू शकते. 11वा मुद्दा आहे बघा, कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन. PCचं कॅल्क्युलेशन झालं असेल तर तो बिझनेस ठेवायचा का विकायचा हे परचेस कन्सिडरेशनवरून ठरू शकतं. त्याच्यानंतर हे 11 मुद्दे झाले. पुढे 12वा मुद्दा, फॅसिलिटेट टॅक्सेशन. नेट प्रॉफिट शोन इन द ऑडिटेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कॅन बी टेकन फॉर असेसमेंट ऑफ टॅक्स. नेट प्रॉफिट हे आपण ज्यावेळी टॅक्सचं कॅल्क्युलेशन करतो त्यावेळी नेट प्रॉफिट घेतलं जातं, त्यावरून कंपनीची खरी आर्थिक स्थिती दिसते काय आहे ती. त्यामुळे त्याची गरज आहे नेट प्रॉफिट करणं. त्याच्यानंतर एव्हिडन्स इन द कोर्ट. एखाद्या वेळी काहीतरी अशा गोष्टी बिझनेसमध्ये घडत असतात की कोर्टात जावं लागतं. त्यावेळी एक ऑडिट फायनान्शियल स्टेटमेंट एक एव्हिडन्स असतो की ज्या थ्रू कंपनीचे दावे दाखल करता येतात. 14वा मुद्दा आहे बघा, लिस्टिंग ऑफ शेअर्स. ॲज पर रिक्वायरमेंट्स ऑफ सेबीज टू हॅव द शेअर्स लिस्टेड ऑन स्टॉक एक्सचेंज, द बुक्स ऑफ अकाउंट्स हॅव टू बी ऑडिटेड. जर तुमचं ऑडिट झालं असेल तर शेअर्स लिस्टेड करता येतात स्टॉक एक्सचेंजमध्ये, शेअर्स विकता येतात, त्याद्वारे कंपनीमध्ये पैसा आणता येतो, इन्व्हेस्टमेंट करता येते. ठीक आहे, हे 14 मुद्दे आहेत नीड अँड ॲडव्हान्टेजेसचे. मी पुन्हा एकदा तुम्हाला मुद्दे सांगते आहेत काय आहेत ते. पहिला आहे बघा, ट्रू अँड फेअर बॅलन्स शीट, ट्रू अँड फेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नेक्स्ट आहे बघा, कॉम्प्लायन्स विथ लॉ ॲज पर स्टँडर्ड अकाउंटिंग ऑडिटिंग प्रॅक्टिसेस, टॅली विथ books of accounts, disclose all material facts, detection of errors and frauds, moral check on employees, loan from bank, valuation of asset and liabilities, calculation of PC. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, फॅसिलिटेट टॅक्सेशन, एव्हिडन्स इन द कोर्ट, लिस्टिंग ऑफ शेअर्स. खूप सोपे मुद्दे आहेत आणि तुम्ही हा प्रश्न आला तर तो अटेम्प्ट करायचा आहे एक्झामला. त्याचे नोट्स काढायचे आहेत प्रॉपरली.